सर तुम्ही इथं आलेले आहेत, तुमचे खूप खूप आभार आहे की तुम्ही Thank you. तुमच्या वेळात वेळ काढलात आणि आलात. आणि सो जस्ट आम्हाला आमच्या स्टुडंट्ससाठी आहेत, इंटरेस्टेड आहेत किंवा आय टीमध्ये करिअर करायचं आहे, सो त्यांच्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन ठराल. आजकालच्या स्टुडंट्सना खूप गरजेचं आहे की एक्झॅक्टली आय टी म्हणजे काय, आय टीमध्ये करिअर कसं करायला पाहिजे. सो तुमचा त्यांना गायडन्स खूप उपयोगी ठरेल म्हणून म्हटलं आज हा सेशन पण ठेवला होता. सो तुमचा काय व्ह्यूज आहेत सर, म्हणजे आय टीमध्ये जॉब अचीव करण्यासाठी किंवा आय टीमध्ये करिअर करण्यासाठी. सो हा आय टी हा एक क्षेत्र असा करिअर निवडण्यासाठी चांगला आहे का, तुम्हाला काय वाटतं? सो प्रथम मी थोडंसं एक संदर्भ देतो, थोडं बॅकग्राऊंड दिलं तर लोकांना त्याचा एक लिंक पण लागेल. मी 2001 पासून इंडस्ट्रीमध्ये आहे. सो आय हॅव गॉट 23 इयर्स ऑफ आय टी इंडस्ट्री एक्सपिरियन्स. म्हणजे ज्या टायमाला फॉक्स प्रो वगैरे टुवर्ड्स द एंड होतं आणि व्हिज्युअल बेसिक वगैरे सुरू झालं होतं. आजकालच्या जेनझी क्राऊडनी ऐकलंही नसेल. त्याच्यानंतर मग फ्रंट एंड आणि बॅक एंड बनवायचं एक ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचा दौर आलेला की जेव्हा आपण, आणि मग सी डीवरती ते ॲप्लिकेशन दिलं जायचं, मग त्याचे लायसन्सेस बनायचे, मग त्याचा क्रॅक यायचा, मग लोक ते क्रॅक घेऊन पायरेटेड कॉपी पासून ते आता क्लाउड बेस्ड इंडस्ट्री झाली आहे. आणि आता पुन्हा सगळेच बोलतात AI आणि डेटा सायन्स बद्दल. सो एका प्रोग्रामच्या म्हणजे प्रोग्रामिंगचा तर पॅराडाईमही चेंज झाला. सो काय झालंय तर मीडियम बदलला आहे, त्याच्यानंतर प्रोग्रामिंगची स्टाईल बदलली आहे, आणि प्रोग्राम कसा वापरला जातो किंवा एखादं सॉफ्टवेअर कसं कन्झ्युम केलं जातं ह्याची पद्धत बदलली. पण आय टी इज स्टील रिमेनिंग द सेम अँड आय टी विल रिमेन द सेम. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पॅराडाईम्स येत जातील, संदर्भ वेगळे लागू शकतील. कारण मीही बरंचसं ट्रेनिंग करतो. मी आय एम अन एक्सपर्ट पायथन मेंटॉर. आय कॅन से आय एम क्वाईट बिट ऑफ अ सिस्टम आर्किटेक्चर स्पेशालिस्ट. मी सिस्टम इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंग करतो आणि मी ॲव्हिड पायथन प्रोग्रामर आहे. म्हणजे मी 2007 पासून पायथन प्रोग्रामिंग करतो. ओके, दॅट्स ग्रेट ॲक्च्युली. त्यामुळे मला हे माहिती आहे की फक्त पॅराडाईम्स बदललेले आहेत. ओके. आजही आम्ही प्रचंड प्रमाणात पायथन मध्ये मेंटॉर करतो मुलांना. आणि एकच लक्षात आलं की मुलांना असं वाटतं की डेटा सायन्स आणि AI म्हणजे आता आमचं कोडिंग बिडिंग काय राहिलं नाही. तसं नाहीये. फक्त प्रोग्रामिंगची पद्धत बदलली आहे, अल्गोरिदम्सवर जास्त फोकस आलेला आहे. पण प्रोग्रामिंग इज स्टील प्रोग्रामिंग अँड IT इज स्टील IT. करेक्ट. सो आता खूप सारे स्टुडंट्सना असं वाटतं की AI, ML हे सगळ्या गोष्टी आल्यामुळे आय टीमधले सगळे जॉब रिप्लेस होत आहेत किंवा जॉब लॉसेस होत आहेत, पुढे जाऊन काही फ्युचर नाही आहे. तुम्हाला काय वाटतं की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय? एक सत्य अर्ध सत्य सांगितलं की लोकांना भीती वाटते. मी असं म्हणणार नाही की जॉब लॉस होत नाहीयेत, जॉब लॉस होतात, थोडेसे होतात. पण हे प्रत्येक वेळेला झालं ना. टाईपरायटर रिप्लेस करून जेव्हा कम्प्युटर झाले तेव्हा पण हीच रडारड झाली. करेक्ट करेक्ट. आता मी स्वतः एका फिनटेक कंपनीचा CTO आहे. आमची बुकमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. म्हणजे हे माझं मेन बिझनेस आहे, अपार्ट फ्रॉम द फॅक्ट दॅट आय डू मेंटोरिंग अँड ऑल दॅट. आणि आमचं इंडियातलं पहिलं आणि एकमेव अकाउंटिंग ऑटोमेशन सॉफ्टवेअर आहे. आता अकाउंटिंग ऑटोमेशन जर म्हटलं तर असं वाटेल की आम्ही CA आणि अकाउंटंटच्या बिझनेसवर पाय देतोय, राईट? कारण अकाउंटिंगच ऑटोमॅटिक झालं. आता ह्यांचं काय होणार? तुम्हाला मजा वाटेल ऐकून की ऍक्च्युली आमचे सर्वात मोठे क्लायंट CA आणि अकाउंटंट आहेत. का? तर ते म्हणतात तरी आम्हाला जर ऑटोमॅटिक आणि ॲक्युरेट रिपोर्ट्स मिळत असतील तर आमचा त्याच्यात फायदा झालाय. करेक्ट. तर काय आहे की AI आणि डेटा सायन्स इज ऑल्सो वन स्ट्रीम ऑफ ॲडव्हान्स लेवल ऑफ प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये त्याचे पॅटर्न्स बदललेले आहेत, त्याच्या अल्गोरिदमवर भर वाढलाय. त्यामुळे जॉब लॉस नाही, हा टेम्पररी जर्क आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने तुमचं नॉलेज अपग्रेड केलं. म्हणून मी म्हटलं माझ्यासारखे मेंटॉर्स जे पायथनमध्ये वगैरे आता खूप वर्ष मेंटॉरिंग करतात, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव गुड मेंटॉर्स. करेक्ट. जर का तुम्ही बरोबर ॲटिट्यूडनी आणि बरोबर पद्धतीने ते AI आणि डेटा सायन्स शिकलात तर इनफॅक्ट जॉब कमी नाही होणार, जॉब दुपटीने वाढणार. करेक्ट. म्हणजे थोडक्यात आपण AI युजर न बनता AI डेव्हलपर बनलो तर दॅट विल बी गुड अपॉर्च्युनिटीज फॉर अस. लाईक अजून अपॉर्च्युनिटीज आपल्याला वाढू शकतात. ॲज अ मेंटर मी एवढंच सांगेन की यू बिकम अ स्मार्ट AI कन्झ्युमर. वेदर यू आर अ डेव्हलपर, वेदर यू आर जनरेटिंग रिपोर्ट्स, वेदर यू आर डुईंग ॲनालिटिक्स, बिकम अ स्मार्ट AI कन्झ्युमर. कारण तुम्हाला जर वाटत असेल की AI स्मार्ट आहे तर AI ला स्मार्ट आपणच बनवतो IT प्रोफेशनल्स. करेक्ट. त्यामुळे यू हॅव टू बी स्मार्ट फर्स्ट. त्याच्यानंतरच तुम्हाला AI. मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो. डेटाबेस वापरण्याचे जेव्हा SQL लँग्वेज आली, क्वेरी लँग्वेज SQL, तेव्हा पण हेच झालेलं की अरे आता डेटाबेसचं सगळं काम ऑटोमेट होणार. कारण पूर्वी फॉक्सवरून डिबेस नावाच्या गोष्टी होत्या. पण जर तुम्हाला SQLच येत नसेल नीट तर तुम्ही डेटाबेस कसा वापरणार? इट इज द सेम थिंग विथ AI अँड डेटा सायन्स, दॅट द टूल्स हॅव टू बी युज्ड व्हेरी स्मार्टली. आणि पायथन इज दी बेस्ट थिंग. आज जॉब तुम्ही बघाल, सर्च मिळतात, तुम्ही सगळीकडे पायथन 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 मिळतं. बऱ्याच लोकांना AI आणि DS शिकताना त्याला पायथनचा P पण माहित नसतो.
तसं नका करू. रिअली लर्न पायथन व्हेरी वेल. आमच्यासारखे मेंटॉर्स रिअली ते शिकवतात आणि इट हॅज टू बी डन व्हेरी व्हेरी सिस्टमॅटिकली. सो येस, बिकम व्हेरी स्मार्ट AI युजर्स, व्हेरी स्मार्ट डेटा अनालिस्ट अँड डोंट फॉरगेट प्रोग्रामिंग. ओके, सो थँक्यू सर. आणि सर तुमचं लाईफ बॅकग्राऊंड कसं आहे, कसं तुम्ही IT मध्ये आलात आणि तुमचं लाईफ जर्नी ऐकायला आवडेल सर आम्हाला. आय जस्ट टेल यू इन अ नटशेल काय झालं. आय केम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड, पण माझ्यात क्युरिओसिटी प्रचंड होती. बाय द वे 2003 मध्ये आय बिकेम द फर्स्ट टोटली ब्लाइंड IT प्रोफेशनल ऑफ एशिया. तेव्हा कोणीच नव्हतं करेक्ट. आणि तेव्हा आजसारखं क्लाउड वाउड सगळं काही नव्हतं की आम्हाला इथून तिथून नॉलेज मिळणार आहे. सो कम्प्युटर्सचा वेळ 12व्या सालीच लागलं. म्हणजे मला माझ्या घरच्यांनी एकट्यालाच US ला, कारण आय कम फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, त्यांना काही तेवढं जमणार नव्हतं सगळ्यांनाच जाणं. मला एकट्याला US ला पाठवलं. त्यांचे कोणी ओळखीचे होते, तिकडे गेलो. तिथे एक टॉकिंग टाईप रायटर बघितला. म्हणजे साधंच मशीन होतं. ए दाबलं की ए बोलणार, बी दाबलं की बी बोलणार. आणि जेव्हा मी विचारलं हे कसं काय होतंय, कारण माझ्यासाठी ते एक मिरेकल होतं, तर तिकडच्या टीचरने सांगितलं हिच्यामध्ये देयर इज अ प्रोग्राम इन दिस. तर मग मी प्रोग्राम काय असतो, हार्डवेअर काय असतं, सॉफ्टवेअर काय असतं, याच्यावरती थोडंसं मी तिकडे ऑडिओ कॅसेट्स मिळत होत्या त्याच्यावरती, ते घरी घेऊन आलो. टेप रेकॉर्डरमध्ये टाकून भरपूर ऐकल्या, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे म्हणजे काय, तर दिस इज अ ब्रेन. कॉम्प्युटर इज अ ब्रेन. त्याचा CPU जो आहे तो इट्स अन आर्टिफिशियल ब्रेन, ज्याच्यात सिक्वेन्शियल इन्स्ट्रक्शन आपली विजडम आपण त्याच्यात टाकतो, ज्याच्यामुळे आपली ॲक्युरेसी, क्रिएटिव्हिटी आणि एफिशियन्सी इन्फायनाईट लेवलला वाढणार आहे. आणि तेव्हाच मी ठरवलं की मला IT प्रोफेशनमध्ये जायचं आहे. मग मला IT मध्ये ॲडमिशन आधी मिळालं नाही. आय डिड माय ग्रॅज्युएशन इन इकॉनॉमिक्स. त्याच्या आधी सायकोलॉजी वगैरे सगळे सब्जेक्ट्स होते, आर्ट्समध्ये केलं मी. पण मग त्याच्यानंतर मला एक सॉफ्टवेअर लायसन्स विकत घेण्याचा चान्स मिळाला. इट वॉज व्हेरी कॉस्टली, 1 लाख रुपीज पर लायसन्स त्या काळात. ते घेऊन मग मुंबई युनिव्हर्सिटीला सांगितलं की मला करायचं. ते बोलले ना इथे लायसन्स तुम्ही टाकू नाही शकत. मग त्याचं सोल्युशन काय, तर डेटा प्रो नावाची राजीव गांधी साहेबांनीच इनॉग्रेट केलेली पहिली टेक इन्स्टिट्यूट होती. जेव्हा कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवलं पण जात नव्हतं तेव्हाची गोष्ट. त्यांनी सांगितलं हो आम्ही जबाबदारी घेऊ, तुम्ही टाका आमच्याकडे सॉफ्टवेअर. मग मी थिअरी तिथे अटेंड करायचो आणि प्रॅक्टिकल्सला तिकडे जायचो. मग ते प्रॅक्टिकल्स त्या लेवलचं सगळं असं करत करत आय बिकेम एन IT प्रोफेशनल. मग मी दरम्यानच्या काळात छोटे छोटे सॉफ्टवेअर्स बनवायला लागलो. नंतर मग IIT मध्ये माझी थोडी ओळख झाली, तिथे मग गेलो. मग TIFR मध्ये काम केलं. त्याच्यानंतर माझी स्वतःची NGO पण होती. दरम्यानच्या काळात आय बिकेम ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ ब्राझील. आय वॉज ॲडवायझर टू गव्हर्नमेंट ऑफ मलेशिया. आय वॉज डायरेक्ट ॲडवायझर टू करुणानिधी, ex-CM ऑफ तामिळनाडू, त्यांच्या IT पॉलिसीजसाठी. ग्रेट. अँड देन आय स्टार्टेड माय ओन कंपनी. माझी बायको 2016 मध्ये जेव्हा माझ्या NGOला जॉईन झाली, त्याच्यानंतर वी गॉट अलॉंग व्हेरी वेल. अँड देन 2020 मध्येच आम्ही दोघांनी मिळून आमची कंपनी सुरू केली. तीही रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट एक्सपर्ट आणि शी इज अ UI UX स्पेशालिस्ट ॲज वेल. आणि आय बिकेम अ सिस्टम आर्किटेक्चर स्पेशालिस्ट अँड ऑल्सो अ टेक मेंटॉर. ओके, दॅट्स ग्रेट. सो आता आजकाल मी कोणाला विचारलं तुम्हाला IT मध्ये यायचं आहे का, किंवा IT बद्दल तुमचं काय मत आहे, सो सगळेच म्हणतात नाही IT मध्ये रेजिस्ट्रेशन चालू आहे, IT मध्ये प्रोजेक्ट्स नाही आहेत किंवा जॉब नाही मिळत आहे. सो अशा टाईपचे जेव्हा हे आन्सर मिळतात, तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय, किंवा तुम्हाला काय वाटतं सध्या IT इंडस्ट्रीबद्दल? आता असं आहे की समडे वी विल हॅव अ प्रोफेशनल लेक्चर ऑन दिस. छोटं फक्त झलक म्हणून सांगतो आपण, त्याच्यावर एकदा डिटेलमध्ये बोलूया, कारण हे बोलणं खूप गरजेचं. करेक्ट. म्हणायला गेलात तर या सगळ्या गोष्टींपाठी अगदी जगात वॉर जेव्हा होते ना, आता रशिया युक्रेन आणि सगळं चालू आहे, पॅलेस्टाईन इस्रायल वगैरे, याच्या पाठी कुठेही इमोशन्स नाही आहेत. आपल्याला वाटतं की लोक कशावर तरी झगडत आहेत. देर इज ऑलवेज इकॉनॉमिक्स बिहाइंड इट. ओके, सो हे रिसेशन वगैरे जे गोष्टी पसरवल्या जातात त्याही पाठी इकॉनॉमिक्स आहे. रिसेशन हा सगळ्याच बाबतीत आहे. इट्स अबाउट यू बिंग अ बिट पेशंट अँड सर्चिंग फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी. असं समजा की एक भयंकर खराब पिचवर तुम्ही बॅटिंग करताय, दिवसाचा एंड आलाय आणि तुमच्यासमोर एकदम फास्ट बॉलर टाकतोय बॉलिंग. आता आजकालचे मला आता नाही माहिती, माझ्या वेळेला कोटनी वॉल्श आणि अँब्रोज आणि वसीम अक्रम वगैरे असे खतरनाक बॉलिंग टाकतायत. तुम्ही काय कराल, तुम्ही जेवढं बॉल लिव्ह करता येईल तेवढे लिव्ह कराल, बरोबर जो मिळेल त्याला मारणार. आणि तुम्हाला एवढंच आहे की आज मला दिवस काढायचा आहे, उद्या मला माहिती आहे मला नवीन फ्रेश स्टार्ट मी जोरात करेन. तर रिसेशन आहे, पण याचा अर्थ तुम्ही मैदान तर सोडून नाही जाणार ना. करेक्ट. सो अपॉर्च्युनिटीज आर देअर. शेवटी माणूस जेव्हा बॉलिंग टाकतो तेव्हा 6च्या 6 बॉल त्याचे कधीच नीट पडत नाही. 2-1 बॉल खराब पडतात, तुम्हाला त्याच्यावर मारायचं आहे. सो रिसेशनचा मॅटर असा आहे की येस थोडंसं आहे, पण इतकंही नाही आहे की त्याच्याबद्दल तुम्ही रडत बसाल आणि म्हणाल की रिसेशन आहे, आता ITचं काय होणार आणि आम्ही आता काय संन्यासीच बनतो वगैरे वगैरे, असा भाग नाही आहे. सो अपॉर्च्युनिटीज आर देअर. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा आणि योग्य गोष्टी वाचा. म्हणून म्हणतोय की वेन पीपल लाईक मी, किंवा आता तुम्ही हे क्लासेस चालवताय, खूप चांगली गोष्ट आहे, किंवा माझ्यासारखे लोक आहेत, तिथे भूषण बसलाय, ओके, यू नीड मेंटोर्स लाईक अस हू कॅन टेल यू. कारण आजकाल युट्यूबवर सगळं टाकायला लागलं. सो देयर इज नो पॉईंट. सो सी द राईट थिंग्स, हिअर द राईट थिंग्स आणि स्वतःचं डोकं लावा. ओके,
ग्रेट सर. आणि जाता मी एवढंच विचारेल, म्हणजे आताच्या स्टुडंट्सना मोटिवेशन लागतो. खूप सारे स्टुडंट्स माझ्याकडे येतात आणि सर आम्हाला जॉब पाहिजे किंवा आम्हाला 4 लाखाचाच जॉब पाहिजे, आम्हाला एवढंच पॅकेजचा जॉब पाहिजे. सो तुमचं काय मत आहे, म्हणजे पॅकेज, मोठा पॅकेज मिळणं हा सक्सेस आहे का चांगला जॉब रोल मिळणं जास्त महत्त्वाचं? हां. एक तर सक्सेस काय आहे आणि ते सक्सेस अचीव्ह करण्यासाठी प्रोसिजर काय आहे. येस, मोठं पॅकेज मिळणं हेच सक्सेस आहे. मी अजिबात म्हणणार नाही की अरे नका करू, की शेवटी सगळ्यांना घरं चालवायची आहेत, EMI पे करायचे, सगळ्यांना सगळं करायचं. करेक्ट. त्यामुळे मोठे पॅकेजेसच मिळायला पाहिजे. येस, दॅट इज द सक्सेस. पण मोठे पॅकेज मिळणार कसे? आता मगाशी माझं भूषणचं बोलणं चालेल, तुम्हाला विचारणार लोक व्हाय यू, तुम्हालाच का देऊ. तर तुम्हाला का देऊ, तर तुम्ही स्वतःला एवढं काबिल बनवलंय का. तर स्वतःला जर काबिल बनवायचं असेल तर सुरुवातीला तुमची काबिलियत, तुम्ही तुमची एबिलिटी डिझाईन करा, तुमची एबिलिटी शार्पन करा. तुम्ही आता जेवढी एबिलिटी शार्पन करा तेवढं तुम्हाला मोठे पॅकेजेस मिळतात, त्याची हमी मी देतो. 110% मोठे पॅकेजेसच मिळणार, छोटे पॅकेज मिळणारच नाही. फक्त एबिलिटी डेव्हलप करा. आणि एबिलिटी डेव्हलप करताना त्यावेळेला हा विचार नका करू की मला आता स्टायपंड किती मिळणार आहे. आता मला एबिलिटी डेव्हलप करायचं, बिकॉज नॉलेज, तुमच्या डोक्यातला डेटा आणि तुमचं नॉलेज हे तुमची मनी आहे. दिस इज द रिअल मनी. दॅट विल गिव्ह यू द रिअल मनी ऍक्च्युअली. सो म्हणून अगेन आय से दॅट चांगले मेंटॉर्स असणं. तुम्ही आता पायथन शिकणार, पायथन शिकणार म्हणजे काय करणार, सिंटॅक्स तर तुम्हाला नेटवर पण मिळतो. बट वेन आय टीच पायथन, आय टीच द व्हाय पार्ट ऑफ इट, नॉट हाऊ अँड व्हॉट. करेक्ट. एक्झॅक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. आणि हे व्हाय तुम्ही शिकणं गरजेचं आहे, तर तुम्हाला पॅकेजेस मिळतील. थँक्यू सर फॉर युअर टाईम. ठीक आहे, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. येस, थँक्स.